नमस्कार मंडळी, मी अर्चना। आज आपण उपवासासाठी एकदम झटपट व चविष्ट अशी ओल्या खोबऱ्याची खीर बनवणार आहोत। चला तर पाहूया काय साहित्य लागेल। 1 कप ओलं खोबरं, 2 कप दूध, अर्धी वाटी साखर, 4 ते 5 काजू बदामाचे काप, अर्धा टीस्पून वेलची पावडर, 2 टेबलस्पून तूप। प्रथम खोबऱ्याचे काप करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। नंतर गॅसवर पातेल्यामध्ये थोडेसे तूप गरम करून काजू बदामाचे काप परतून बाजूला काढून घ्या आणि त्याच पातेल्यामध्ये किसलेले खोबरे टाकून 2 मिनिटभर परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर त्यात दूध घालून छानशी उकळी आणायची आहे। मी दूध गरम करून थंड करून घेतलेले आहे। खीरला खाली लागू नये म्हणून अधूनमधून चमच्याने हलवत राहायचं। आता त्यात साखर घालायची आहे। साखर घालून उकळी छान आणल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे आणि विलायची पूड घालायची आहे। आपली उपवासाची ओल्या खोबऱ्याची खीर तयार आहे। ही खीर तुम्ही थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे खाऊ शकता। जरूर करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।